राजगुरुनगरच्या या महाविद्यालयात शिकण्यासाठी आसपासच्या गावातूनही विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात। पण शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थिनींना दररोज एका दिव्यातून जावं लागतंय, ते म्हणजे छेडछाडीच्या। आपापल्या गावातून या विद्यार्थिनी एसटीने कॉलेजला येतात, पण येताना आणि जाताना सतत रोड रोमियोंचा त्रास त्यांना सहन करावा लागतोय। अगदी बस स्टँडवर थांबणंही या मुलींना अवघड झालंय। घरी सांगितलं तर कॉलेज बंद होईल या भीतीमुळे शिक्षणासाठी म्हणून या मुली घरीही हे सांगू शकत नाहीयेत। एसटी मध्ये चढताना मुलं म्हणजे धक्काबुक्की करतात। एसटी चढायच्या आधीच त्या बॅगावर सीटवर टाकतात, त्यामुळे बसायला भेटत नाही एसटी मध्ये। तसंच अजून धक्काबुक्का म्हणजे उभे राहायला पण व्यवस्थित नसतं एसटी मध्ये। छेडछाडीचे प्रकारही होतात, काही वस्तूही चोरीला जातात, प्लस मुलींना बसायला जागाही भेटत नाही। त्यात मुलं दप्तर टाकतात, त्यामुळे मुलींना तर काही जागाच राहत नाही, मुलींना उभं राहून घरी जायला लागतं। कॉलेज सुटल्यानंतर बस स्थानकापर्यंत येत असताना पुणे नाशिक महामार्गावरही या विद्यार्थिनींना रोड रोमियोंचा त्रास सहन करावा लागतोय। या गुंडांची हिंमत इतकी वाढली आहे की पोलिसांनाही ते जुमानत नाहीयेत। या गाव गुंडांवर पोलिसांचा वचक नाहीये, त्यामुळे भर दिवसाही रस्त्यावर छेडछाडीचे प्रकार सर्रास होताना दिसतायत। याच्यासाठी जेव्हा असे वावरतात त्यावेळी आपण तिथं पोलीस पाठवून त्यांना बोलवून घेतो आणि परत त्याच्या वडिलांना बोलवून त्यांच्यावरती समज देतो। वडिलांना पहिल्या वेळे नाही ऐकलं तर दुसऱ्या वेळे त्यांच्यावरती आपण खटला भरतो। गावात उच्च शिक्षण घेण्याची सोय नाहीये आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी यायचं तर हा छेडछाडीचा त्रास। अशा कात्रीत या विद्यार्थिनी सापडल्यात। फक्त मुलगी वाचवा म्हणून उपयोग नाही, तर आपल्या मुलींना मोकळं आणि भयमुक्त वातावरण देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। इतकं जरी प्रत्येकानं समजून घेतलं तरी पुरेसं आहे। ब्युरो रिपोर्टसह रोहितदास गाडगे, IBN लोकमत, राजगुरुनगर, पुणे।